नमस्कार मित्रांनो, डॉल्बी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आधार कार्डला तुमचे डॉक्युमेंट अपडेट असणं गरजेचं आहे। त्यांनी सांगितलेलं तर तुमचं प्रूफ ऑफ आयडेंटिटी आणि प्रूफ ऑफ ॲड्रेस हे दोन्ही डॉक्युमेंट इथं अपडेट असणं गरजेचं आहे। तर इथं वाचू शकता तुम्ही डॉक्युमेंट अपडेट। तर इथं 14 जून 2023 पर्यंत ही तुमची सर्व्हिस फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे। तर 14 जून 2023 नंतर तुम्हाला ह्याची सेपरेट पेनल्टी द्यायची आहे डॉक्युमेंट अपडेटसाठी। तर हे कोणते डॉक्युमेंट असणार आहे, तर काय काय डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करायचे हे मी सगळं डिटेलमध्ये सांगणार आहे आणि त्याची जी स्टेप बाय स्टेप प्रोसेस आहे ते कसं करायचं ते देखील व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्याचपूर्वी चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला नक्की एकदा सबस्क्राईब करून बेल बटन दाबून ऑलवरती क्लिक करायचे। नवीन मी गव्हर्नमेंट जॉब आणते, बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज आणते, प्रायव्हेट जॉब आणते, नक्की त्याचा फायदा घ्यायचा। तर ही तुमची ऑफिशियल वेबसाईट असणार आहे myaadhar.uidi.gov.in। याच्यावरती तुम्हाला लॉग इन बटनवरती क्लिक करायचं आहे। आता ज्याचे डॉक्युमेंट आपल्याला या ठिकाणी अपडेट करायचे त्या व्यक्तीचा आधार कार्ड नंबर इथे टाकायचा आहे। आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर इथे तुम्हाला कॅप्चा कोड टाकायचा आहे। कॅप्चा कोड टाकून हा कोड जो आहे तुम्हाला इथं टाकून सेंड OTP बटनवरती क्लिक करायचं आहे। सेंड OTP बटनवरती क्लिक केल्यानंतर आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईल नंबरवरती OTP पाठवला जातो। तो OTP या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे आणि लॉग इन बटनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर अशी तुमच्या समोर अशी स्क्रीन ओपन होणार आहे ज्याच्यामध्ये तुमचं जर आधार कार्ड हरवलं असेल तर इथं तुम्ही आधार कार्ड डाउनलोड करू शकतात। PVC कार्ड जे आहे ते फक्त 50 रुपयामध्ये ऑर्डर करू शकतात। त्याच्यामध्ये तुमचं नाव असेल, जन्मतारीख असेल, जेंडर असेल हे तुम्ही अपडेट करू शकतात। तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे आहे डॉक्युमेंट अपडेट। हे 14 जून 2023च्या अगोदरच तुम्हाला इथं अपडेट करून द्यायचं आहे। तर याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं डॉक्युमेंट अपडेटवरती। तर इथं दिलेलं आहे तुम्ही की 14 जून 2023 पर्यंत ही सर्व्हिस फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे। तर 15 जून नंतर तुम्हाला याची सेपरेट पेनल्टी द्यायची आहे आणि तुमचा आधार कार्डसुद्धा परमनंट बंद होऊ शकतं। त्यानंतर नेक्स्ट या बटनवरती क्लिक करायचं। तर आपल्याला 2 डॉक्युमेंट ह्या ठिकाणी अपलोड करायचे आहेत। पहिलं म्हणजे प्रूफ ऑफ आयडेंटिटी। तर प्रूफ ऑफ आयडेंटिटीमध्ये तुमचं पॅन कार्ड असेल, वोटर ID कार्ड झालं, असं एक गव्हर्नमेंट ID प्रूफ तुम्हाला तिथं अपलोड करायचं आहे। आणि दुसरं डॉक्युमेंट असणार आहे तुमचं प्रूफ ऑफ ॲड्रेस। आता प्रूफ ऑफ ॲड्रेसमध्ये ज्या डॉक्युमेंटवरती तुमचा संपूर्ण ॲड्रेस आहे विथ पिनकोड विथ स्टेट ते एक तुम्हाला डॉक्युमेंट तिथं अपलोड करायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला नेक्स्ट या बटनवरती इथं क्लिक करायचं आहे। नेक्स्ट बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथे तुमचं नाव, तुमची जन्मतारीख, तुमचा ॲड्रेस हे सगळं चेक करायचं आहे। त्याच्यानंतर आय हेअर बाय दॅट द ऑल इन्फॉर्मेशन इज ट्रू चेकबॉक्सवरती टिक करून येते तुम्हाला नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचं आहे। आता मी टोटल सांगितलेले तर 2 डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे। तर प्रूफ ऑफ आयडेंटिटीमध्ये बघूयात तर काय काय डॉक्युमेंट्स असणार आहेत, जसं की तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स आहे किंवा इंडियन पासपोर्ट आहे किंवा तुमच्याकडे पॅन कार्ड आहे, असं एक रिलेव्हंट डॉक्युमेंट तुम्हाला इथं अपलोड करायचं आहे। त्याच्यानंतर इथं तुम्ही जे डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचं आहे त्या डॉक्युमेंटला इथं क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर इथे बघू शकता तुम्ही पॅन कार्डवरती तुमचं नाव आणि फोटो असणं गरजेचं आहे आणि त्याची स्कॅन कॉपी ही लिजिबल असणार आहे। तर इथं ओके बटनवरती क्लिक करायचं आहे आणि व्ह्यू डिटेल्स अँड डॉक्युमेंट अपलोडवरती तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे माझं एक डॉक्युमेंट मी इथं अपलोड केलेलं आहे। तर पॅन कार्ड इथे अशा प्रकारे अपलोड करायचं आहे। आता अपलोडचं जे काही त्यांनी गाईडलाईन्स दिलेले आहेत तर तुमचं पॅन कार्ड जे तुमचं डॉक्युमेंट आहे त्याची साईज ही 2 MB पेक्षा कमी असली पाहिजे आणि ज्याचा फॉर्मॅट हा JPG, PNG आणि PDF असणार आहे। तरी मी तर माझ्याकडे PDF होतं अवेलेबल, तरी मी इथं PDF अपलोड केलेलं आहे। तुमच्याकडे फोटो असेल, JPG असेल, JPG अपलोड करू शकतात किंवा त्याचं PDF मध्ये कन्वर्ट करून ती डॉक्युमेंटसुद्धा इथं तुम्ही अपलोड करू शकतात। तर हे झालं एक डॉक्युमेंट। आता हे डॉक्युमेंट कशासाठी, तर ज्यावरती माझं नाव आहे, ज्यावरती माझी जन्मतारीख आहे, फोटो आहे, सिग्नेचर आहे, असं एक डॉक्युमेंट तिथं अपलोड करायचं आहे। त्यानंतर दुसरं डॉक्युमेंट इथं प्रूफ ऑफ ॲड्रेस असणार आहे। तर प्रूफ ऑफ ॲड्रेसमध्ये तुमच्याकडे ज्या डॉक्युमेंटवरती संपूर्ण ॲड्रेस आहे, जसं की तुमचं बँक स्टेटमेंट झालं, गॅस कनेक्शनचं बिल असेल, इलेक्ट्रिसिटीचं बिल झालं, तुमचं कास्ट सर्टिफिकेट असेल, असं एक रिलेव्हंट डॉक्युमेंट तुम्हाला तिथं अपलोड करायचं। यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट शोधायचे, जे डॉक्युमेंट तुमच्याकडे आहे त्यापैकी एक डॉक्युमेंट जे तुमच्याकडे स्कॅन कॉपी आहे आता ते तुम्ही इथं अपलोड करू शकतात। तर माझ्याकडे इथं वोटर ID कार्ड आहे किंवा दुसरं कोणतं डॉक्युमेंट सध्या अवेलेबल आहे ते मी इथं अपलोड करणार आहे। तर इथं बघू शकतात की मी माझं सेकंड डॉक्युमेंटसुद्धा इथं अपलोड केलेलं आहे। तर इथं कास्ट सर्टिफिकेट मी अपलोड केलं आहे। त्याच्यानंतर इथे तुम्हाला टिक करायचे। आता टिक का करायचं आहे, तर इथे जी वरती मी इन्फॉर्मेशन जी दिलेली आहे, जे मी डॉक्युमेंट्स इथं अपलोड केलेले आहेत ते सगळे ट्रू आहे आणि जर हे खोटे असले तर जी काय कारवाई होईल
त्यासाठी मी तयार आहे. ते डॉक्युमेंट ओरिजिनल तुम्हाला अपलोड करायचे आहेत. त्यानंतर नेक्स्ट बटनवरती तुम्हाला इथं क्लिक करून तुम्हाला इथं आलेले आहे की एक्झॅक्टली मॅचेस टू युअर डेमोग्राफिक डिटेल्स. आधार कार्डवरती जे डिटेल्स आहेत, आधार कार्डवरती जे नाव आहे ते एक्झॅक्टली माझ्या डॉक्युमेंट्समध्ये सेम टू सेम आहे, जे व्हेरीफाय इथं केलं जाऊ शकतं. तर ओके बटनवरती तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे. आता त्यानंतर इथे दिलेले की दिस सर्व्हिस इज फ्री टिल 14/6/2023 पर्यंत ही तुमची सर्व्हिस फ्री असणार आहे. तर 14/6 हा डेटा आपण अपडेट करतो, तर तुम्हाला सबमिट बटनवरती क्लिक करायचं आहे. तर सबमिट बटनवरती क्लिक केल्याने इथं बघू शकता तुम्ही ट्रान्झॅक्शन स्टेटस सक्सेस आलेला आहे आणि पेमेंट डेट आणि टाईम इथं आलेला आहे. तर इथून तुम्ही जी आता आपण रिक्वेस्ट जनरेट केली डॉक्युमेंट अपडेटसाठी, तर प्रूफ ऑफ आयडेंटिटी आणि प्रूफ ऑफ ॲड्रेससाठी, तर इथून तुम्ही डाउनलोड ॲक्नॉलेजमेंट याच्यावरती क्लिक करून तुम्ही संपूर्ण रिसिप्ट डाउनलोड करू शकता. तर ही माझी रिसिप्ट डाउनलोड केलेली आहे. आता हे आपण प्रोसेसिंगसाठी पाठवलेलं आहे. तर इथं आपल्याला परत एकदा डॅशबोर्डवरती जायचं आहे आणि डॅशबोर्डवरती गेल्यानंतर इथं तुम्ही बघू शकतात की इथं खाली डिटेल दिलेले आहे. तर इथे तुम्ही डॉक्युमेंट अपडेटसाठी दिलेलं होतं तो SRA नंबर परत एकदा आलेला आहे आणि इथं व्हॅलिडेशन स्टेज आहे, तर त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही इथे प्रोसेस बघू शकतात. आता इथं दिलेलं आहे की आपण सुरुवातीला आपण ड्राफ्टमध्ये टाकलेलं आहे, त्याच्यानंतर पेमेंट स्टेज, व्हेरिफिकेशन स्टेजवरती आपण आलेलो आहोत. तर आपण या ठिकाणी पेमेंट म्हणजे आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट होतं 14 जून 2023 पर्यंत. ड्राफ्टमध्ये आपण सगळा फॉर्म भरून दिलेला आहे, आपण एडिट करू शकत होतो तेव्हा. आणि व्हॅलिडेशन स्टेजमध्ये जेव्हा टिक येईल आणि कंप्लिटेडमध्ये जेव्हा टिक येईल त्यानंतर तुमचं हे फायनल इथे सबमिशन होणार आहे. हा स्टेटस तुम्हाला रोज दिवसातून एकदा तरी इथं चेक करायचा आहे आणि ही सर्व्हिस 14 जून 2023 पर्यंत फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला तुमचं डॉक्युमेंट अपडेट करायचं आहे. 14 जून 2023च्या अगोदरच आपलं अपडेट करायचे. तुमचे फ्रेंड सर्कलमध्ये कोणी मित्र असतील, रिलेटिव्स असतील, तर त्यांना हे नक्की व्हिडिओ शेअर करा, त्यांना लवकरात लवकर अपडेट करा, कारण 15 जून नंतर तुमचं आधार कार्डसुद्धा बंद केलं जाऊ शकतं. तर हा व्हिडिओ आवडला तर मित्रांना फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा. अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.